जर तुम्ही ह्या वर्षी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट या एक्झाम्स देत असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका. कारण सोशल मीडियावरती एक मोठी अफवा पसरत आहे आणि ही अफवा अशी आहे की NEP 2020 अंतर्गत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सारख्या एक्झाम्स भविष्यात रद्द होणार आहेत. खरंच आता या परीक्षा रद्द होणार आहेत का? काही जण म्हणतात की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा आता रद्दच होणार आहे. काही लोक असं म्हणतात की ड्रॉइंग सर्टिफिकेट्सना आता किंमतच उरणार नाहीये. सरकार NEP 2020 अंतर्गत सगळंच काही बदलून टाकणार आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आणि मेसेजेस येत आहेत की आता आम्ही अभ्यास करायचा की नाही करायचा. पण खरा प्रश्न असा आहे की या अफवा खऱ्या आहेत का? NEP 2020 अंतर्गत सगळ्या या परीक्षा रद्द होणार आहेत का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य समजून घेऊया. आता ही NEP काय आहे ज्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे? तर NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणलेली एक पॉलिसी म्हणजेच NEP 2020. पण गोंधळ इथेच सुरू आहे. लोक NEP बद्दल अर्धवट माहिती काढतात आणि निष्कर्ष लावून मोकळे होत आहेत. मी तुम्हाला थेटच सांगतो, NEP 2020 मध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा रद्द होणार. पण याचा अर्थ असा नाही आहे की भविष्यात काही बदल होणार नाही आहे सिस्टीममध्ये. परीक्षा तर रद्द होणार नाहीत, पण पॅटर्नमध्ये, इव्हॅल्युएशनमध्ये, सिलेबसमध्ये चेंज होऊ शकतो. जाता जाता एवढंच सांगेन की अशा अफवांना बळी पडू नका. जर एक्झाम्सबद्दल भविष्यात कोणतीही अपडेट किंवा बातमी आली तर आम्ही आमच्या चॅनलद्वारे तुम्हाला नक्कीच कळवणार आहोत. आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटबद्दलचे सगळे काही स्टडी मटेरियल आमच्या चॅनलवरती तसेच आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. आम्ही एक ॲपसुद्धा लॉन्च केलेलं आहे ज्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्यावरती सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. तसेच एक एक्झाम सिम्युलेटर अवेलेबल करून दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही खऱ्या एक्झामसाठी प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.